पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। ऊर्ध्व पुंड्र भाळी, कंठी शोभे माळी, कापिजे कळीकाळ तया बेने। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। तुका म्हणे शंख चक्राचे श्रंगार, तुका म्हणे शंख चक्रांचे श्रंगार, नामामृतसार मुखा माझी। गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा नामपर आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबरा या अभंगातून सांगतायत की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी। या जगतामध्ये झुंजार कोण आहे तर एकटा विष्णुदास आहे, अर्थात भगवान विष्णूचा भक्त आहे। का तर तो आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाही, म्हणून पाप पुण्यांगी नातळे त्या। झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या। झुंज म्हणजे युद्ध आणि झुंजार म्हणजे योद्धा। मग हा योद्धा, हा झुंजार कोण तर विष्णुदास। विष्णुदास आणि विष्णुदास म्हणजे विष्णूचा भक्त। मग तो मुक्त असो किंवा साधक असो, तो भक्त साधक असो की सिद्ध असो, जो सिद्ध आहे जो मुक्त आहे तो विष्णुदास आहेच आहे, पण साधकही छोटा मोठा विष्णुदासच असतो। आणि म्हणून झुंज म्हणजे युद्ध, झुंजार म्हणजे योद्धा, आणि हा योद्धा हा झुंजार म्हणजे विष्णुदास, अर्थात भगवान विष्णूचा भक्त। मग हा विष्णुदास कोणासोबत युद्ध करतो तर यमासोबत, यमासोबत, मृत्यूसोबत। आजपर्यंत तुम्ही आम्ही नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्या, परंतु आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी, आणि ही यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणे। मृत्यूवर विजय मिळवणे म्हणजे यमासोबतची कुस्ती जिंकणे। जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो।
तुमच्या आमच्यासारखा. जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. जो काळाला खातो तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय बोललो मी? जो काळाला खातो तो संत असतो. आणि म्हणूनच तुकोबाराय अधिकारानं म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा. याला म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि यालाच म्हणतात यमासोबतची कुस्ती जिंकणे, किंवा यालाच म्हणतात जन्म मरणाची कुस्ती जिंकणे, अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणे. ही खरी कुस्ती आहे, हे खरं युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाराय आमच्या जीवनात सारखाच युद्धाचा प्रसंग आहे. बाहेरून जगाशी युद्ध करायचे आणि आतून मनात नाना प्रकारच्या काम क्रोधादी विकारासोबत युद्ध करायचे, अहंकारासोबत युद्ध करायचे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. सतत आम्ही युद्धच करतोय, बाहेरून जगासोबत आणि आतून अहंकार आणि विषय वासनेसोबत, काम क्रोधादी विकारासोबत. आणि मग हेच युद्ध आहे. ज्यांनी अहंकार जिंकलाय, विषय वासना जिंकल्या, तो मुक्त होतो. हे युद्ध आहे. अहंकार जिंकणं, विषय वासना जिंकणं हे युद्ध आहे, विकारासोबतचं युद्ध आहे. आणि ज्याने हे युद्ध जिंकलं तो मुक्त होतो. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. बाहेरून जगासोबत युद्ध आहे, आतून अहंकार आणि विषय वासनेसोबत युद्ध आहे, काम क्रोधादी विकारासोबत युद्ध आहे. हे युद्ध आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे. आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची आणि यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि ज्यांनी ही यमासोबतची कुस्ती जिंकली, अर्थात ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, त्याचं जीवन धन्य असतं, त्याचं जीवन धन्य असतं. आणि म्हणून तुम्ही आम्ही योद्धा आहोत, झुंजार आहोत. तुकोबाराय म्हणूनच म्हणतात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. आम्ही योद्धे आहोत, झुंजार आहोत, झुंजतोय, लढतोय, युद्ध करतोय. कोणासोबत? तातून विकारासोबत आणि बाहेरून जगासोबत. कशाकरता युद्ध करतोय? मरणावर विजय मिळवण्यासाठी. आणि मरणावर विजय मिळवण्यासाठी यमासोबत युद्ध करावं लागतं, यमासोबत कुस्ती करावं लागते. आणि यमासोबतची कुस्ती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि म्हणून आम्ही झुंजार आहोत, योद्धे आहोत. झुंजार ते एक विष्णुदास जगी. आम्ही झुंजार आहोत. आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची, आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे. अशा बारीक सारीक झुटूरमुटूर कुस्त्यात आम्ही जिंकल्याच, पण आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची. आणि यमासोबतची कुस्ती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, पुढे होतील. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलो, पुढेही बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन हे स्वतःलाच तोडावं लागतं. तिथं कोणाची मदत चालत नाही, तिथं वसेला चालत नाही, लग्गा चालत नाही, पैसे चालत नाहीत. तुमचं तुम्हाला सोडायचं. आपुली आपण करा सोडवन,
संसार बंधन तोडावेगी. ज्ञानोबा राय. अनंत काळापासून आम्ही सृष्टीमध्ये फिरतोय, पुन्हा 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 84 लक्ष योनी भोगतोय. आजपर्यंत आमची अनंत अपार जन्मे झाली, पुढे होतील. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, पुढेही बनू. मग असं किती दिवस मृत्यूचा घास बनायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. शहाणा कोण असतो? तुम्ही या देहाची काळजी वाहता, जरूर व्हा, जरूर व्हा. या देहाची काळजी जरूर व्हा. पण या देहाची काळजी वाहत असताना हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची माणसानं जास्त काळजी व्हावी. आणि तो शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. खरा शहाणा किंवा खरा परमार्थिक कोण? तर हा देह पडल्यानंतर मी कुठं असेल याची जो काळजी वाहतो तो खरा शहाणा, तो खरा परमार्थिक. हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल, मी कुठं असेल, हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो तो खरा शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. आम्ही नुसती देहाची काळजी वाहतो, काय कामाचे? देह जाणार जाणार, यशी काळोबा खाणार खाणार. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणारच आहे, आज ना उद्या पडणारच आहे. मला असं म्हणायचं नाही की देहाची काळजी वाहू नका, जरूर व्हा, देहाची काळजी जरूर व्हा. पण या देहाची काळजी वाहत असताना हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जास्त काळजी करा. हा देह पडल्यावर मी कुत्रा मांजर होईल, झाडझुडूप होईल, किडामुंगी होईल, स्वर्गात असेल, वैकुंठात असेल, मुक्त होईल का संत होईल, मी कुठं असेल, हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो निरंतर काळजी वाहतो तो खरा शहाणा असतो, तो खरा परमार्थिक असतो. आणि हा देह पडल्यावर मी कुठं असेल याची जो काळजी वाहत नाही तो अविवेकी असतो, तो मूर्ख असतो. आणि म्हणून विवेकी शहाणा सारखी काळजी वाहतो की हा देह पडल्यावर मी कुठं असेल, मी कुठं असेल. तो खरा शहाणा, तो खरा परमार्थिक. माणसाने नेहमी विचार करावा की मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मी कशा करता आलोय, आलोय मी पण कशा करता आलोय, मला जायचंय कुठं, माझा कायमचा पत्ता काय आहे, माझं कायमचं स्टेशन काय आहे की जिथं मला उतरायचंय. आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. मोठी मौज आहे. आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. एखादा प्रवासी प्रवास करतो, बस असो, रेल्वे असो. रेल्वेने बसने मनुष्य प्रवास करतो, परंतु कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच त्याला माहीत नसतं. एकदा एक मनुष्य बसने प्रवास करतोय, कंडक्टर त्याच्या जवळ गेला, म्हणला मामा पैसे द्या. 500 रुपयाची नोट दिली. म्हणले कुठलं तिकीट देऊ? प्रवासी म्हणतो माहीत नाही. कंडक्टर पुन्हा म्हणतो कुठलं तिकीट देऊ, कुठल्या स्टेशनवर उतरायचं आहे? प्रवासी म्हणतो माहीत नाही. सगळी गाडी हसायली. मनुष्य गाडीने प्रवास तर करतोय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. मनुष्य गाडीने प्रवास करतोय, पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हे त्याला माहीत नाही. तसं आमच्या जीवनाचाही प्रवास चालू आहे,
पण कोणत्या स्टेशनवर उतरायचं हेच आम्हाला माहीत नाही. आम्हाला कुठं थांबायचं आहे, कुठं उतरायचं आहे, आम्ही चाललो आहेत कुठं, आम्हाला जायचं आहे कुठं, माझं शेवटचं स्टेशन काय आहे की जिथं मला कायमचं उतरायचं आहे, माझा शेवटचा मुक्काम काय आहे की जिथं मला कायमचं मुक्कामाला जायचं आहे, हेच आम्हाला माहीत नाही. काय आमचं शेवटचं स्टेशन, काय आमचा शेवटचा मुक्काम, कुठं जायचं आम्हाला, कोणत्या मुक्कामावर जायचं आहे, आमचा शेवटचा मुक्काम काय आहे. स्वामी विवेकानंदाचे गुरु आणि स्वामी विवेकानंदाचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस आणि भवानी माता, जिला कलकत्त्यात दुर्गा म्हणतात, काली म्हणतात, ही काली माता आणि रामकृष्ण परमहंस दररोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे. मातेने मूर्तीतून बाहेर यावं आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात जेवायला बसावं, हा नित्याचा क्रम. ही बातमी सगळ्या पश्चिम बंगाल कलकत्त्यात पोहोचली, पसरली बातमी. हे ऐकून एक धनिक शेठजी एक दिवशी रामकृष्ण परमहंसाकडे आला आणि परमहंसाला म्हणतो की परमहंस, मी असं असं ऐकलं आहे की कालीमाता मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्यासोबत ताटात जेवते, खरं आहे का? परमहंस म्हणाले, खरं आहे. मग म्हटले, महाराज थोडी कृपा करा ना, एक दिवस मातेला माझ्या घरी जेवायला पाठवा ना. परमहंस म्हणाले, पाठवतो, त्यात काय अवघड आहे, पाठवतो. म्हणले, तुझा पत्ता सांग. म्हणले माळी वेस, सुभाष रोड, बीड. आता मला कलकत्त्याचे पत्ते नाही म्हणून मी बीडचा सांगायलो, मी बीडचा आहे. माळी वेस, सुभाष रोड, बीड. म्हणले, शेठजी हा तुमच्या घरचा पत्ता आहे, तुमचा पत्ता सांगा. म्हणले, श्री ऑइल मिल, MIDC, बीड. म्हणले, शेठजी हा कारखान्याचा पत्ता आहे, तुमचा पत्ता सांगा. म्हणले, आता माझा पत्ता कटला, यापुढे मला माझा पत्ता माहीत नाही. परमहंस म्हणतात, शेठजी जा, घरी जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता माहीत होईल त्या दिवशी भवानी माता मी न सांगता स्वतःहून तुमच्या घरी येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथे माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही तुमचा कायमचा पत्ता माहीत करून घ्या. कायमचा पत्ता. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी वासुदेव श्रीकृष्ण आहे, मी आत्मा आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी विश्वव्यापी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्ण आहे. अर्थात आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हा आमचा कायमचा पत्ता आहे. आत्मस्वरूप हा कायमचा पत्ता आहे आमचा, आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर आम्हाला उतरायचं आहे. आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जर आम्हाला उतरता आलं नाही तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. आमच्या जीवनात दोनच पत्ते आहेत, एक आत्मस्वरूपाचा आणि दुसरा स्मशानाचा. कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं. हिवाळ्याचे दिवस, एक साधू सकाळी 8 वाजता उन्हाला बसलाय, अंगावर शाल घेतली आहे, बाजूला 10-5 भक्तजन बसलेत आणि अध्यात्माची चर्चा चालली आहे. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि साधूच्या अंगावरची शाल हिसकावून घेतली आणि पळून गेला. साधू उठला. आता चोर पळाला गावाच्या दिशेनं, साधूही पळू लागला त्या चोराला पकडायला, पण उलट्या दिशेनं, आणि तिकडं होतं स्मशान. बाजूला बसलेली माणसं म्हणले, साधू महाराज ही काय भानगड आहे, चोर शाल घेऊन गावाच्या दिशेने पळायलाय, तुम्ही उलटं पळत आहेत, आणि तुम्ही पळत आहेत तिकडं स्मशान आहे, तुम्हाला अशाने चोर कसा गाठायचा?
साधू म्हणतो बाबा तो तरणा ताठा आहे, नवीन पोरगा आहे, मी म्हातारा आहे, मी किती पळालो तो मला गाठणार नाही. मग त्याच्या मागे पळून परेशान होण्यापेक्षा मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो. मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. आणि हा कायमचा पत्ता आहे स्मशान. आमचा कायमचा पत्ता आहे स्मशान. योगायोग 8 दिवसांनी तो चोर मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. 8 दिवसांनी चोर मेला. ते जे साधूपाशी बसलेले माणसं होते त्यांनीच त्याची ताटकी बांधली. ताटकीवर चोर टाकला, त्याच्यावर ती साधूची शाल टाकली, त्याच्या अंगावर प्रेत उचललं, स्मशानात आणलं, टेकवलं. तिथं साधू बसलेलाच होता. साधू पटकन उठला आणि ती शाल ओढली आणि हिसकावून घेतली. आणि साधू त्या लोकाला म्हणतो, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? केली ना मी माझी शाल वसूल. तुम्ही म्हणले ना तो गावाच्या दिशेने पळतोय, तुम्ही उलटं पळताय ना, पळताय तिकडे स्मशान आहे. मी काय म्हणालो? तो तरणा ताठा आहे, तो मला गाठायचा नाही. मग मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो. त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसतो आणि कायमचा पत्ता आहे स्मशान. तो आला ना कायमच्या पत्त्यावर, केली ना मी माझी शाल वसूल. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता नाही आला, आत्मस्वरूपाचा पत्ता जर तुम्हाला गाठता नाही आला तर तुमचा कायमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. सावता महाराज, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकट्याला जावं लागतं आणि एकट्याला स्मशानात राहावं लागतं. टाकूनही पळती रांडापोरे. बायको उमऱ्यापर्यंत, नवऱ्याचं प्रेत चाललंय, बायको उमऱ्यापर्यंत. बायका स्मशानात येत नाहीत. आपल्यात येतात, पण खरं कल्चर संस्कृती अशी की बायका स्मशानात येत नाहीत. बायको उमऱ्यापर्यंत, मुलं बाळं नातेवाईक चितेपर्यंत. आपला देह जळेपर्यंत. आणि मग एकटा जीव पुढच्या प्रवासाला निघतो आणि त्याची संगती आत्मा करतो, म्हणून तो जीवात्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की या जगामध्ये प्रेमाचा एकमात्र विषय आहे आणि तो आहे आत्मा. माऊली लिहितात की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. या जगामध्ये निरुपचारिक प्रेमाचा एकच विषय आहे, तो आहे आत्मा. आणि मग प्रेम करायचं तर आत्म्यावर करा की जो तुम्हाला कधीच सोडत नाही. बायकोने उमऱ्यापाशी सोडलं, तुम्हाला मुलाबाळांनी स्मशानातून सोडलं, या देहाने चितेतून सोडलं. जे आम्हाला सोडतात ते आमचे मित्र कसे असतील? टाकून पळती रांडा पोरे. ते पळाले ना माघारी, कुणी उमऱ्यापासून, कुणी चितेपासून. जे आम्हाला सोडून जातात ते आमचे मित्र कसे काय? ते आमचे मित्र असू शकत नाहीत का? ते आम्हाला सोडून गेले. मग आम्हाला कधीच सोडत नाही असा एकच माणूस आहे, एकच मित्र आहे, आणि तो आहे आत्मा. आत्मा आहे पांडुरंग, तो आहे पंढरपुरात उभा. आणि म्हणून ज्याने कधीच सोडलं नाही, जो आमची कायमची संगती करतो, तो आत्मा आहे, तो पांडुरंग आहे, तो पंढरपुरात उभा आहे. आणि म्हणून प्रेमच करायचं तर आत्म्यावर करा, पांडुरंगावर करा. निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसीची जाणावे. पांडुरंग हा आमचा खरा मित्र आहे, त्याच्यावर प्रेम करा. आणि पांडुरंगावर प्रेम केलं तर पांडुरंग तुमचा होतो आणि ही यमासोबतची कुस्ती जिंकण्यास तुम्हाला मदत करतो. पांडुरंगावर प्रेम केलं तर पांडुरंग तुमचा होतो आणि ही यमासोबतची कुस्ती जिंकण्यात तुम्हाला मदत करतो. आणि म्हणून आम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकायची. आम्ही योद्धे आहोत, आम्ही झुंजार आहोत, आम्हाला झुंज करायचं, युद्ध करायचे. पण कोणासोबत? यमासोबत. का? तर यमासोबत झुंज करून आम्हाला मृत्यूवर विजय मिळवायचा आहे, यमाला हरवायचं आहे. यम आम्हाला ओढून नेतो, मारतो.
मग यमाने आम्हाला ओढून नेऊ नये, मारू नये म्हणून आम्हाला यमाला हरवायचं आहे. यमासोबत युद्ध करून, यमासोबत झुंज करून यमाला हरवायचं आहे. यमाला हरवलं म्हणजे तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला. आणि यमाला हरवण्यासाठी तुम्हाला यमासोबत झुंज करावं लागते. आणि हे विष्णूचे भक्त झुंजार आहेत. आणि म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की झुंजार ते एक विष्णुदास जगी. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. भगवान विष्णूचे भक्त विष्णुदास हे झुंजार आहेत. आणि ते एक मात्र एकटेच झुंजार आहेत. भगवान विष्णूचे भक्तच झुंजार आहेत, बाकी कोणी नाही आहे. झुंजार ते एक एक विष्णुदास जगी. हे विष्णुदास भगवान विष्णूचे भक्त झुंजार आहेत. आणि ते एकटेच झुंजार आहेत. का तर ते यमासोबत झुंज देतात, यमाला हरवतात. आणि यमाला हरवून मृत्यूवर विजय मिळवतात, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, मुक्त होतात. म्हणून ते झुंजार आहेत. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत. विष्णुदास यमासोबत झुंज करतात, युद्ध करतात, यमाला हरवतात आणि मृत्यूवर विजय मिळवून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, मुक्त होतात, संत होतात. मग हे विष्णुदास यमाला कसं हरवतात आणि मृत्यूवर विजय कशा प्रकारे मिळवतात, तर तुकोबाराय याचं उत्तर देत आहेत. आणि पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात लिहित आहेत की पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत, योद्धे आहेत, लढवय्ये आहेत. विष्णुदास यमासोबत कुस्ती करतात, यमासोबत युद्ध करतात. विष्णुदास यमासोबत युद्ध करून जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. पण कशा कारणानं, कशामुळं, कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. विष्णुदास आपलं जीवन पाप पुण्य रहित करतात आणि मृत्यूवर विजय मिळवतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. विष्णुदास यमासोबतची कुस्ती जिंकतात, यमाला हरवतात, अर्थात मृत्यूवर विजय मिळवतात. पण कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. आणि ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून मुक्ती देतो आणि तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. आणि हीच यमासोबत जिंकलेली कुस्ती असते. आणि यमासोबत कुस्ती जिंकणं हाच तुमचा झुंजारपणा आहे. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास जन्ममरणाची लढाई जिंकतात, मृत्यूवर विजय मिळवतात, यमाला हरवतात. कशा प्रकारे, तर विष्णुदास आपल्या जीवनात नगभरही पाप पुण्य येऊ देत नाहीत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागू पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणले मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यसुद्धा लागू दिलं नाही. तुकोबाराय असे म्हणू शकले असते, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पाप गलीचे, वाईट आहे, नरकाला नेतं, पुण्य चांगले, फार भारी आहे.
महाराज म्हणू शकले असते तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप नेदी लागो पाप अंगा, असं नाही म्हटलं. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप नेदी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का तर पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप जसा एक मळ आहे तसं पुण्यही एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. दोन्हीचा भोग द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात येऊन किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं. नाथ महाराज लिहित आहेत की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या जीवनात गडगंज पुण्य आहे, अमकं थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या जीवनात गडगंज पाप आहे, अमकं थोडंसं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. आणि तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पुण्य स्वर्गाला जाल. खूप पाप आहे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही आहे, मुक्त व्हाल. मुक्त व्हाल. आणि म्हणून मोक्षाची अशी सुद्धा व्याख्या करता येते, किंबहुना मोक्षाची अशीच व्याख्या करावी लागेल की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थाची व्याख्या समजून घ्या. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, अहंकार विषय वासना घालवणं म्हणजे परमार्थ. आणि परमार्थाची दुसरी व्याख्या की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना. नीट ऐका, जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित बनवा. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप निधी लागो पाप पुण्य अंगा. मी अग्निरूप झालो अर्थात मुक्त झालो. कशाच्या बळावर? तर मी माझ्या अंगाला पाप तर नाही पण पुण्यही लागू दिलं नाही. आणि मग ज्ञानोबा लिहितात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेष ज्ञाने येणे. ज्ञानोबा स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेष ज्ञाने येणे. हे अज्ञान स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. लिंक लक्षात घ्या. अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म. स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. अर्थात अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला तर पाप नरकाला नेतं. नाश दोन्हीलाही असतो. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. आणि भोगून झालं की मृत्यूकात येऊन पडावं लागतं, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एकदा प्रभू रामचंद्र भैया लक्ष्मण आणि गुरु विश्वामित्र वनात बसलेत. दुपारची वेळ एका झाडाखाली बसलेत सावलीला. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. मग रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले? म्हणले, वत्सराम, ते चाललेले 2 मुंगळे पाहिलेस का?
म्हणले हो गुरुवर. तर म्हणले त्यातला जो वरचा मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे, गेल्या जन्मातला इंद्र आहे. आता प्रभू रामचंद्राला तर माहीत होतं, पण देवानी ठरवलं राम अवतारात आलोय, मनुष्य रूपात आलोय, मनुष्यासारखं राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. रामचंद्र म्हणाले ठीक आहे ठीक आहे, हो गुरुवर हो गुरुवर. विश्वामित्र म्हणतात तो वरचा जो मुंगळा आहे ना, खालच्याच्या पाठीवर वर बसलाय, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणायचं येऊ लागा ती माघारे मृत्यू लोका. दया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागा ती माघारे मृत्यू लोका. स्वर्गात असताना बसायला ऐरावत लागत होता, ती सवय मोडली नाही. जित्याची खोड मेल्यान जात नाही. तो इंद्र आता मुंगळा झालाय, मृत्यूलोकात आलाय, पदच्युत झालाय, मुंगळा बनलाय, पण तरी बसायला मुंगळा का होत नाही, पण ऐरावत लागतो. दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. वर बसलेला मुंगळा गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पुण्याच्या बळावर स्वर्गात गेले, पुण्य भोगले, पुण्य क्षीण झालं, पुण्य संपलं की पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, पुन्हा किडामुंगी बनावं लागतं. म्हणून पाप तर करूच नका, पण पुण्याचाही संचय पदरी करू नका. पाप जसं एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तुम्ही स्वर्गाला जाऊन इंद्र जर झाले तर पुण्य भोगून झाल्यावर यावंच लागतं खाली, पुन्हा मंगळा बनावं लागतं. काय उपयोग झाला? पुण्य पदरी साठवलं ना तुम्ही, काय झालं? शेवटी कधी ना कधी मुंगळा बनले, 84 लक्ष योनीमध्ये अडकले. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून पाप तर करूच नका, पण पुण्यसुद्धा आपल्या पदरी साठवून ठेवू नका. पुण्यही संसार बंधनात बांधतं. मग तुम्ही म्हणाला मी पुण्य करूच नाही का? टोपल्यानं करा, पोत्यानं करा, गडगंज पुण्य करा, पण पदरी साठवून ठेवू नका. ते भगवंताला अर्पण करा. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते कर्म देवाला अर्पण होतं. ते कर्म देवाला अर्पण होतं. नाथमहाराज सांगतायत की मी कर्म करता येथे सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मांड तेथे होय कर्म. वो भी नीट ऐका. मी कर्म करता येथे सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेथे होय कर्म. तुम्ही ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, आणि या कर्माचा करता मी आहे हा असा अभिमान घेऊ नका. फळाची आशा ठेवू नका. ते कर्म भगवंताला अर्पण होतं. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. त्या कर्माचं फळ पुण्य भगवंताला अर्पण होतं. ते तुम्हाला संसारात बांधत नाही. आणि म्हणून नाथमहाराज लिहितात की मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते, भगवत रूप भाविता भूते, ब्रह्मार्पण तेथे होय कर्म. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, आणि हे कर्म मी करतो आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ देवाला जाईल. अशा पद्धतीने कर्म करा. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. फलत्यागयुक्त कर्म करा. कर्माचं फळ देवाला अर्पण करा. तुम्ही मुक्त व्हाल. पण हेच पुण्य पदरी साठवलं तर ते भोगावंच लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका. तुमच्या जीवनात नगभरे पुण्य पाप शिल्लक असेल तर तो भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जे वरावे. कर्म म्हणजे पाप पुण्य. कर्मातून निर्माण होतं ते पाप पुण्य. पाप पुण्य हे कर्माचं फळ असतं. आणि म्हणून कर्मरूपात अर्थात पाप पुण्य रूपात हे पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. जीवन पाप पुण्य रहित होईल. तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. शेवट दोन्हीला आहे. भोगून झालं की किडामुंगी बनावं लागतं, मृत्यू लोकात येऊन पडावं लागतं, मुंगळा बनावं लागतं. म्हणून मी माझ्या अंगाला पापही लागू दिलं नाही आणि पुण्यही लागू दिलं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंग. पाप तर करूच नका, पण पुण्य अंगाला लागू देऊ नका. पदरी साठवू नका. गडगंज पुण्य करा, पण भगवंताला अर्पण करा. भगवंताकडे डिपॉझिट करा. भगवंताकडे लॉकरमध्ये ठेवा.
तुमचं पुण्य व्हायला जात नाही. तुम्ही भगवंताला अर्पण केलं म्हणजे भगवंताला ऋण असते. ते तुमच्या सत्कर्माचं भगवंताला ऋण असतं. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुम्ही मुखानं निरंतर रामनाम घेताय, पुण्यच आहे. रामनामानं पुण्य उत्पन्न होतं. हे देवाला दिलं तुम्ही, देवावर ऋण झालं. देव हा आपली बँक आहे. आपण केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. हे देवरूपी बँकेत ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, सेफ डिपॉझिटमध्ये ठेवा. देव तुम्हाला व्याजासही त्या पुण्याचं फळ देतो. का तर मरण समय तुमची सेवा करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. ते ऋण वैपन देखो अंगी, आपली आची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. तुम्ही केलेलं पुण्य देवाला अर्पण केलं तर देवाकडे सेफ डिपॉझिट आहे, म्हणजे बँकेत टाकलं, देवरूपी बँकेत टाकले. हे वाया जात नाही. या पुण्याच्या बळावर देव तुमचा ऋणी होतो. जिवंतपणी तुमच्या संसारात बरकत देतो, तुम्हाला मदत तर करतो, जीवन सुखी तर करतोच, पण मरताना तुमची परिचर्या करतो, तुम्हाला मुक्ती देतो. तुम्ही केलेलं पुण्य व्हायला जात नाही. भले देवाला दिलं म्हणजे व्हायला गेलं, आता परक्याला गेलं असं नाही. ते सेफ डिपॉझिट आहे, बँकेत पडले, देवरूपी बँकेत पडले. देव त्याची परतफेड करतो. कशी? संसारात बरकत देतो, सुखी ठेवतो आणि शेवटी मुक्तही करतो, बऱ्याच समय सेवा करतो. पण आपण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, पदरी साठवून ठेवू नका. अन्यथा पदरी साठवलं तर हेच पुण्य तुम्हाला पुन्हा संसार बंधनात बांधेल. आणि म्हणून मी परमार्थाची व्याख्या अशी केली की जीवन, मी केली म्हणजे व्याख्याची ती, की जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा. गडगंज पुण्य आहे पदरी आणि थोडं पाप आहे, स्वर्गाला जाल. गडगंज पाप आहे, उगं थोडं पुण्य, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. नाथ महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. म्हणून जीवन पाप पुण्यरहित करा, मुक्त व्हाल. आणि जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा. आता जीवनात पाप पुण्य कशामुळे येतं आणि जीवन पाप पुण्यरहित कसं करावं? अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तरार्धात तुकोबाराय बोलतात की पाप पुण्य अंगी नातळे त्या, झुंजार ते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णूचे दास झुंजार आहेत, यमासोबत झुंज करतात, युद्ध करतात, यमाला हरवतात, अर्थात मृत्यूवर विजय मिळवतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात. पण कशाच्या बळावर? तर हे विष्णुदास आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. ते आपलं जीवन पाप पुण्य रहित करतात. आणि ज्या दिवशी आपलं जीवन पाप पुण्य रहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो आणि तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्ती देतो. आणि मग तुकोबाराज बोलतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा, निधी लागो पाप पुण्य अंगा. जीवनात पाप पुण्य साठवू नका, पाप पुण्य संसारात बांधाल. अज्ञान व्याले धर्माधिक, स्वर्ग नरक सूचक, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, हे सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. जीवनात पुण्यही नको, जीवनात पापही नको. पुण्य करा, पाप करायचं नाही, पुण्य करा, पण त्याचं ते केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंताकडे सेफ डिपॉझिट बँकेत ठेवा, लॉकरमध्ये ठेवा, भगवंत रूपी बँकेत ठेवा. जीवनात दोन गोष्टीमुळे पाप पुण्य येतं. पहिली गोष्ट ज्ञानेंद्रियाचे विषयभोग आणि दुसरी गोष्ट आम्ही केलेली बरी वाईट कर्म. या दोन गोष्टीमुळे आमच्या जीवनात पुण्य आणि पाप येतं. लक्षात आलं? पुण्य पाप काय येतं? पहिली गोष्ट ज्ञानेंद्रियाचे विषयभोग आणि दुसरी गोष्ट आम्ही केलेल्या बऱ्या वाईट कर्मामुळे आमच्या जीवनात पाप पुण्य येतं. मग आता हे पाप पुण्य घालवायचं कसं? ज्ञानेंद्रियाचे विषयभोग यांनी पाप पुण्य येतं, बऱ्या वाईट कर्मामुळे पाप पुण्य येतं. मग हे पाप पुण्य घालवायचं कसं, किंवा आमच्या जीवनात पाप पुण्य येऊच नाही यासाठी आम्ही काय करायचं? तर ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करायचा,
आणि कर्मयुक्तीने करायचे, यावर आपण थोडा प्रकाश टाकू. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाचा त्याग करा, जीवनात पाप पुण्य येणार नाही. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. वेळ अपुरा आहे, आपला वेळ संपत येऊ लागला आहे. उदाहरण म्हणून मी कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगतो आणि आपण पुढे चालू. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. उदाहरण म्हणून कानाचं उदाहरण घेऊ. कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. बरोबर आहे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता उदाहरण घ्या, तुमची एखाद्याने स्तुती केली आणि तुमच्या कानाने स्तुती हा विषय भोगला. स्तुती ही कानाला प्रिय असते. स्तुती ही कानाला प्रिय असते. आपण काय बोलत होतो की कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. आता गृहीत धरा, तुमची कोणी स्तुती केली आहे आणि कानाने स्तुती हा शब्द भोगला. कानाने स्तुतीपर शब्द भोगला. स्तुती माणसाला किती प्रिय आहे? स्तुती माणसाला इतकी प्रिय आहे की स्तुती ऐकण्यासाठी मेलेला मनुष्य उठून बसतो, स्तुती ऐकतो आणि पुन्हा मरतो. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. तुमची कोणी स्तुती केली आहे, तुम्हाला गोड गोड बोलले, छान छान बोलले, तुमची स्तुती केली आहे आणि तुमच्या कानानं स्तुतीपर शब्द भोगला आहे, तर ज्यानं तुमची स्तुती केली तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. रागद्वेष. तर राग म्हणजे प्रेम, प्रीती, तो भांडणातला राग नाही, राग म्हणजे प्रेम. ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर सदवर्तन करता आणि सदवर्तनातून पुण्याचा जन्म होतो. पुण्य तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. आता तुमची कोणी निंदा केली, घाण घाण बोललं, वाईट वाईट बोललं, शिव्या दिल्यात, खूप घाण बोलले, तुमची निंदा केली. आत अहंकार हृदयात सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकार आतून ढुसणी मारतो, आतून बुक्की मारतो आणि म्हणतो बघ तुला तो घाण बोलला, तुझी त्याने निंदा केली, बघ. अहंकारातून ढुसणी मारतो आणि हा निंदापर शब्द तुम्हाला भोगायला लावतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि कानाने निंदापर शब्द भोगला की ज्याने निंदा केली तात्काळ त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. त्यातून बुद्धिभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झाली की तुम्ही त्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करता, त्याला शिवीगाळ करता, हाणामारी करता आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो. आणि पुण्य आणि पाप म्हटलं की ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जीवनात थोडे पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात.
कारण पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल ते भोगूनच पार पाडावं लागतं. मग मला सांगा, आता इथं तुम्हाला संसार बंधनात बांधलं, कुणी बांधलं? पुण्यपापानं. पुण्यपाप कशामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कशामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कशामुळं? अहंकारामुळं. सर्वाच्या मुळाशी अहंकार दडलाय. या अहंकारानं तुम्हाला विषय भोगायला लावलेत. अहंकारामुळे ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. तुम्हाला संसारात बांधलं कोणी? पुण्य आणि पाप, पुण्य आणि पाप. आणि म्हणून परमार्थ करत असताना आपल्या जीवनात पाप तर येऊच देऊ नका, पण पुण्यही येऊ देऊ नका. आपण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, जीवन पाप पुण्यरहित करा, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून तुकोबारा लिहित आहेत की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत. विष्णुदास यमासोबत झुंज देतात, मृत्यूवर विजय मिळवतात, मुक्त होतात. पण कशा प्रकारे? तर विष्णुदास आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत. ते आपलं जीवन पाप पुण्यरहित बनवतात. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी तुम्हाला श्रीगुरु मुक्ती देतो. म्हणून जीवन पाप पुण्यरहित बनवा. पाप पुण्य तुम्हाला पुन्हा पुन्हा संसार बंधनात बांधतं. पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्यरहित बनवा. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती आणि पाप पुण्यातून संसार बंधन. भगवंतही बोलतात गीतेच्या 2ऱ्या अध्यायात, ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करा. जीवनात पाप पुण्य 2 गोष्टीमुळे येतं. एक ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि आम्ही केलेली बरी वाईट कर्म. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवनात पाप पुण्य येणार नाही, संसार बंधन टळेल. तर आपण एक ज्ञानेंद्रिय पाहिला, कान, की कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, निंदापर. आणि शब्द जर भोगले तर जीवनात पाप पुण्याची निर्मिती कशी होते आणि पाप पुण्य आम्हाला संसारात कसं बांधतं. तसंच नाकाचं आहे, डोळ्याचं आहे, जिभेचं आहे, त्वचेचं आहे. वेळ अपुरा आहे, शॉर्ट 1-1 मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. डोळा घ्या. रूप हा डोळ्याचा विषय. व्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. रूप हा डोळ्याचा विषय. रूप 2 प्रकारचे, एक व्यासूर आणि एक सुरेख. व्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. निसर्गतः डोळ्याला रूप पाहणं आवडतं, पण डोळ्याला सुरेख रूप आवडतं, व्यासूर रूप आवडत नाही. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, व्यासूर रूप आवडत नाही. एखादी सुंदर तरुणी मोटरसायकलवर पतीच्या मागे बसून चालली, नवऱ्याच्या मागे बसून चालली, तरी सारं जग तिच्याकडे वळवळू पाहतं. हा जगाचा दोष नाही, हा माणसाचा दोष नाही, ती रूपाची ताकद आहे. त्या बाईचं रूप तुमचे डोळे खेचून घेतात. डोळ्याला निसर्गतः रूप निहाळायला आवडतंच, ती रूपाची ताकद असते, हा माणसाचा दोष नसतो. डोळ्याला सुंदर रूप पाहायला आवडतंच. एखादी सुंदर तरुणी पाहिली, तिच्यावर तुम्ही अपाद मस्तक निहाळता, तिला अपाद मस्तक निहाळता, तिच्यावर नजर टाकता, तिच्याबद्दल राग. डोळ्याला सुंदर रूप आवडले, तो तरुण असो किंवा ती मुलगी असो, तुम्ही त्यांना भेटण्याचा अप्रोच करता. त्या व्यक्तीबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य संसारात बांधतं. आता तेच एखादी अकराळ विकराळ घाणेरडी काळी किचकिट बदाडी सदाडी बाई तुमच्या डोळ्यापुढे आली, कुरूप बाई आली. डोळ्याला कुरूप रूप आवडत नाही, व्यासूर रूप आवडत नाही, पण व्यासूर रूपाची बाई पुढे आली,
तुम्हाला तात्काळ त्या बाईबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. तिला बोलावं असं वाटत नाही. ती बोलली, बळच बोलली तरी तुम्ही तिला टाळता. ती बोलायला लागली तिला झापता. काय गमावशी गपना झापता तिला, कारण तिच्याबद्दल द्वेष, डोळ्याला कुरूप रूप आवडत नाही. तात्काळ त्या व्यक्तीबद्दल द्वेष. ती व्यक्ती आपल्याशी बोलू लागली तर द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिचे वर्तन, गलिचे वर्तनातून पाप, पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जेवरावे, भोगूनच पार पाडावं लागतं. पुण्य पाप जीवनात शिल्लक राहिले की भोगावंच लागतं, पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. पुण्य पाप संसारात बांधतं. आता नाक घ्या. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. गंध दोन प्रकारचा, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध नाकाला आवडतो, दुर्गंध नाकाला आवडत नाही. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. ज्ञानोबा आहे. सुगंध नाकाला आवडतो, दुर्गंध नाकाला आवडत नाही. तुमच्या उजव्या हाताला एक माणूस बसलाय, डाव्या हाताला एक माणूस बसलाय. उजव्या हाताला बसलेल्या माणसाने अत्तराचा बोळा तुमच्या मनगटावर चोळलाय आणि तुम्हाला वास घ्यायला दिलाय. तुम्ही म्हणता वाह क्या मजा आ रहा है. त्याला म्हणता सरक अलीकडं. त्यांनी सुगंध दिलाय नाकाला. ज्यांनी नाकाला सुगंध दिला अत्तराचा, त्याच्याबद्दल राग, रागातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. आता डाव्या बाजूला बसला एक माणूस, तो पादलाय. शब्द गलीचे पण अतिशय उपयोगाचा आहे. डाव्या बाजूला बसलाय माणूस, तो पादलाय आणि त्यांनी नाकाला दुर्गंध दिलाय. दुर्गंध नाकाला आवडत नाही. ज्या माणसाने दुर्गंध दिलाय पादून नाकाला, तात्काळ तुम्ही त्याच्याकडे डोळे फावून पाडाल. डोळे पाहून त्याच्याकडे पाहून डोळे फाडाल. त्याच्याकडे पाहून डोळे फाडाल. हीच वेळ सापडली का? कमी खाता येत नव्हतं का? कचकुलभर खाल्लंय. सप्ताह मन किती नुकती खातो. डोकं उठलं ना, काय झाले पादायला? उठीतून, भाडखाऊच्या निघेतून, असे त्याला तुम्ही घाण बोलाल, त्याच्याबरोबर गैरवर्तन कराल, त्यातून पापाचा जन्म. पाप म्हणलं की संसार बंधन. नाकाचा विषय सुगंध दुर्गंध भोगला, जीवनात पाप पुण्य आलं, संसार बंधन आलं. आता आली जीभ. तैसाची दिविविध रसू, तैसाची दिविविध रसू, उपजवी प्रीती आणि त्रासू. म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. रस दोन प्रकारचे, तसे 6 आहेत, कटू आम्ल लवण, पण 2 धरा. एक गोड आणि एक कडू रस. गोड रस जिभेच्या आवडीचा विषय, कडू रस जिभेच्या नावडीचा विषय. जिभेला गोड आवडतं. एखाद्या माणसाच्या घरी जेवायला गेलात, अतिशय सुंदर रुचकर गोड जेवण दिलंय. त्या जेवण देणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग, रागातून प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. पण जेवायला नेलं ना अतिशय घाणेरड जेवण दिले. अतिशय घाणेरड, अतिशय तिखट, अतिशय खारट, अतिशय आंबट, अतिशय घाणेरड जेवण आहे. तोंडात घास घाला होता ना. तुम्हाला त्या जेवण देणाऱ्या माणसाबद्दल द्वेष, तुम्ही त्याच्या नागडोळे मोडाल. द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून बाचाबाची, गलीचे वर्तन, गलीचे वर्तनातून पाप, पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन. आता राहिली त्वचा. मृदवानी कठीण स्पर्शाचे 2 गुण. मृदवानी कठीण स्पर्शाचे 2 गुण, वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. त्वचा हा ज्ञानेंद्रिय, स्पर्श हा त्वचेचा विषय. स्पर्श 2 प्रकारचे, एक मृदू आणि दुसरा कठीण. मृदू शब्द त्वचेच्या आवडीचा, मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय आणि कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. आई आहे, पत्नी आहे, कुणी असो, तुमच्या पाठीवर हात फिरवलाय, मृदू हात फिरवलाय, प्रेमळ हात फिरवलाय, प्रेमाने हात फिरवलाय, तुम्हाला गोड वाटतं. ज्याने प्रेमाने हात फिरवलाय, मृदू स्पर्श दिलाय त्वचेला, त्याच्याबद्दल राग, रागातून प्रीती प्रेम, राग म्हणजेच प्रीती प्रेम, रागातून प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. पुण्य म्हणलं की संसार बंधन. आता तीच आई आहे,
तीच आई आहे, त्या पोराला लाकडाने हाणले, काठीने हाणले, चपलाने हाणले, बदाडले. पण आई जरी असली तर त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. तात्काळ त्या मुलाला आईबद्दल द्वेषातून क्रोधातून गलिच्छ वर्तन, आईची मुलाची बाचाबाची, गैरवर्तन, पापाचा जन्म. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण, चित वपुचेने संगे कारण संतोष खेदा. ज्ञानोबा आहे. त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, कठीण स्पर्श आवडत नाही. मृदू स्पर्शातून राग, रागातून प्रीतिप्रेम, सद्वर्तन, पुण्य. कठीण स्पर्शातून द्वेष, त्यातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पापातून संसार बंधन. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे उरावे तर ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. पुण्य आणि पाप म्हणलं की ते तुम्हाला संसार बंधनात बांधणारच. थोडेही पाप पुण्य शिल्लक असेल तर भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. जीवनात पाप पुण्याची निर्मिती होणार नाही. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर त्यातून पाप पुण्याची निर्मिती होईल. हे पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधेल. परंतु विष्णुदास अर्थात हरिभक्त हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाहीत. त्यांनी विषय जिंकलेले असतात. विष्णुदास ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाहीत आणि म्हणून त्यांच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होत नाही. आणि पाप पुण्य जीवनात निर्माण नाही झालं की तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून विष्णुदास यमासोबतची कुस्ती जिंकतात. ते झुंजार आहेत. विष्णुदास झुंजार आहेत. यमासोबत झुंज देत आहेत. मृत्यूवर विजय मिळवतात. कशा प्रकारे? तर पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत. का? तर ते ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाहीत. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले नाही की जीवनात पाप पुण्य येत नाही. जीवनात पाप पुण्य नाही आलं तर संसार बंधन टळतं. तुम्ही मुक्त होता. तुम्ही यमासोबतची कुस्ती जिंकता, मृत्यूवर विजय मिळवता. म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. जीवनात पाप पुण्य येणार नाही. मृत्यूवर विजय मिळाल, यमासोबतची कुस्ती जिंकाल. आपण काय बोललो की जीवनात पाप पुण्य 2 गोष्टीमुळे येतं. एक ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि दुसरं बऱ्या वाईट कर्मामुळं. तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. जीवनात पाप पुण्य येणार नाही. मृत्यूवर विजय मिळवाल. आता दुसरं कारण पाप पुण्य येण्याचं ते आहेत कर्म. कर्म एकूण 4 प्रकारचे. नित्यनैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. नित्यकर्म म्हणजे आपण जी रोज कर्म करतो, आपला व्यवसाय, नोकरी, धंदा, शेती, बाडी जे काय असेल रोजचं, ज्याला ड्युटी म्हणावं आपली, रोजचं दैनंदिन कर्म ते नित्यकर्म. आणि नैमित्तिक कर्म प्रसंगानुसार नित्यकर्मातच जी वाढ होते ते नैमित्तिक कर्म. एखादा पाहुणा घरी आलाय, आपल्या स्वयंपाकात त्याच्या 2 भाकरी वाढवल्या, हे नैमित्तिक कर्म. कुठं तुम्ही देवपूजेला गेले, एखादं देवकार्य केलंय, आहे त्या नित्यकर्मात थोडीशी वाढ ते नैमित्तिक कर्म. कुठल्याही कारणामुळे नित्यकर्मात होणारी वाढ ते नैमित्तिक कर्म. काम्यकर्म म्हणजे मला विशेष प्रकारचं पुण्य प्राप्त व्हावं, मी स्वर्गाला जावं अशा कामनेने प्रेरित होऊन मोठा यज्ञ करणे, शेतीदान करणे, बगीचे लावणे, आडं विहिरी खोदून देणे, तळेच बांधणे, मोठे मोठे यज्ञ करणे, दानधर्म करणे, हे काम्यकर्म. मला पुण्य मिळावं, मी स्वर्गाला जावं या भावनेने प्रेरित होऊन केलेलं काम्यकर्म असतं. आणि निषिद्ध कर्म म्हणजे या जगात जेवढी काय वाईट, घाणेरडी, गलिच्छ कर्म आहेत ते निषिद्ध कर्म. कुठलंही वाईट कर्म ते पीडादायक असो, म्हणजे लांडी लबाडी, भ्रष्टाचार, करप्शन, परद्रव्य पडणारीचा अभिलाष, हाणणं मारणं, खुणं, डाके, चोऱ्या, अतिशय घाणेरडी, कुठलेही घाणेरडं वाईट कर्म हे निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं, काम्यकर्मातून पुण्य जन्माला येतं.
नित्यनिमित्ती कर्मातूनही पुण्य जन्माला येतं. मग नित्यनिमित्ती कर्म करा, पण त्यातून उत्पन्न होणारं पुण्य भगवंताला अर्पण करा. काम्यकर्म करूच नका, तुमच्याकडे पुण्य येणार नाही. आणि निषिद्ध कर्म करू नका, तुमच्याकडे पाप येणार नाही. झालं जीवन पाप पुण्य रहित. निषिद्ध कर्मातून पाप जन्म घेतं. निषिद्ध कर्म करूच नका, तुमच्याकडे पाप येणार नाही. काम्यकर्मही करू नका, तुमच्याकडे पुण्य येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्यातून उत्पन्न होणारं पुण्य भगवंताला अर्पण करा. चित्त दिजे नित्य नैमित्तिका, परी फळा कीजे असे का वाताचे वाणी. नित्य नैमित्तिक कर्मातूनही पुण्याचा जन्म होतो, पण ते पुण्य भगवंताला अर्पण करा. अर्थात आपली प्रत्येक क्रिया ईश्वरार्पण बुद्धीनं करा, ते कर्म आपोआप देवाला जाईल. कळालं? निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा. या नित्यनैमित्तिक कर्मातून निर्माण होणारं पुण्य भगवंताला अर्पण करा. तुमच्या पदरी आता पापही नाही, पुण्य नाही. जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि अशी पाप पुण्यरहित अवस्था जीवनात येणं, याला ज्ञानोबा म्हणतायत की ऐसी कर्मसाम्य दशा ते तर होई विरेशा, मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. तुमच्या जीवनात पाप पुण्य झिरो झालं म्हणजे कर्मसाम्य दशा आली. पापही नाही, पुण्य नाही. जीवनात पाप पुण्य अजिबात नाही. पाप शून्य, पुण्य शून्य. पाप शून्य, पुण्य शून्य. तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही. आता श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. आत्मज्ञान तुम्हाला शोधत येतं. वैराग्य तुम्हाला शोधत येतं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुक्त करतायत. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. श्रीगुरु भेटला का येऊनी फळाचा गडू, पारुशवी किडीची वाडू. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जैसा. जीवनात पुण्य नाही, पाप नाही, ही कर्मसाम्य दशा आहे. पाप नाही, पुण्य नाही. जीवनात श्रीगुरु स्वतःहून तुम्हाला शोधत येतो. ऐशी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची का. श्रीगुरु आपाप तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतून तुम्हाला मुक्ती देतो. जन्ममनाच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. जिंकली जन्ममनाची लढाई, यमाला हरवलं. आलं लक्षात? झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे. जीवनात पाप पुण्य शिल्लक नाहीये, तुम्ही यमाला हरवता. जीवनात पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. पाप पुण्य शिल्लक नाही तर पुढचा जन्मच काय. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं, श्रीगुरु शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव होय गुरु. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरू आपाप शोधत येतो. तुम्हाला सद्गुरू शोधायची गरज नाही. तुम्ही सदशिष्य बना. आणि सदशिष्य तो असतो की ज्याचं जीवन पाप पुण्यरहित झाले. जीवनात नगभरही पुण्य नाही, नगभरही पाप नाही. तुमचा पुढचा जन्ममनाचा प्रवास थांबतो. तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित करा. तुम्हाला श्रीगुरु शोधत येतो. तुम्हाला आत्मज्ञान शोधत येतं. ज्ञानोबा लिहित आहेत, मग सस्य फळपाकात निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवंसित अपेसे. आलं आत्मज्ञान. ऐशी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची का. आला श्रीगुरु. वैराग्य शोधत येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त. नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त. आलं वैराग्य. पुन्हा ज्ञानोबारास लिहित आहेत, म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. आलं वैराग्य. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा. पूजा केली होय अपारा, तोषा लागे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळची 10-5 फुलं झेंडूची तर देवाला जरूर व्हा पूजा करताना, पण आपल्या स्वकर्माची सुंदर फुलं देवाला व्हा.
ही स्वकर्माची फुलं देवाला वाहिली, अर्थात आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केली, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केली, आपल्या कर्माचीच फुलं देवाला वाहिली, कर्म देवाची पूजा म्हणून केली, तर देव या कर्माच्या पूजेने संतुष्ट होतो आणि या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो. म्हणून हे पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. तुमच्या जीवनात वैराग्य आलं, श्रीगुरु आला, आत्मज्ञान आलं, तुम्ही मुक्त झाले. हां, हे कशामुळे घडलं? जीवन पाप पुण्यरहित झाल्यामुळं. जीवन पाप पुण्यरहित झाल्यामुळं. जीवन पाप पुण्यरहित करा, श्रीगुरु शोधत येतो. जीवन पाप पुण्यरहित करणं ही कर्मसाम्य दशा आहे. आणि ज्ञानोबा लिहितात की ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विरेशा, मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि तुम्ही मुक्त होणं म्हणजेच यमासोबतची कुस्ती जिंकणं. का जिंकली? तर जीवन पाप पुण्यरहित झाले. हां, अर्थात पाप पुण्य तुमच्या अंगाला येऊन चिटकलं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की पाप पुण्य अंगी ना तळे त्या, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी ना तळे त्या. तुमचं जीवन पाप पुण्यरहित झाले. मागचं संचित आहे ते या जन्मात प्रारब्ध बनून आले, ते भोगून संपवले. नरबारा लिहित आहेत, धरवणी वेचे सरे भोगे ते प्राचीन पुरे, नवे तव नव उपकरे काहीच करू. घरात साठवलेलं रांजणातलं पाणी वापरून संपतं, तसं संचित प्रारब्ध होऊन आलं, हे प्रारब्ध भोगून संपवलं. हां, संचित संपलं, प्रारब्ध संपलं, का ते भोगून संपवलं. क्रियामान हातून घडतच नाही, कारण आम्ही पापुण्य आमच्याकडे येऊ देत नाहीत, म्हणून क्रियामान हातून घडत नाही. क्रियामान नाही तर पुढच्या जन्मासाठी संचित नाही आणि प्रारब्ध नाही. मग पापुण्यरहित जीवन झाले. पापुण्य जीवनात शिल्लक नाही, पापुण्य जीवनात शिल्लक नाही, तर जीवन पापुण्यरहित झाले. आणि जीवन पापुण्यरहित झाले तर पुढचा जन्म लाभेलच कसा? पुढच्या जन्मात बांधण्यासाठी पापुण्य शिल्लक असावं लागतं. आगा कर्मे जेवरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावाया यावे देहा एका. पापुण्य शिल्लक असेल या जन्मात तर पुढचा जन्म लाभतो, संसार बंधनात अडकावं लागतं. पण आता जीवनात पापुण्यच राहिलं नाही तर पुढचा जन्म लाभतच नाही, तुम्ही मुक्त होता. पाप पुण्यरहित अवस्था जीवनात येते. अशी पाप पुण्यरहित अवस्था जीवनात येणे याला तुकोबारा म्हणतात की पाप पुण्य अंगी नातळे त्या. अर्थात जीवनात पाप पुण्य शून्य झालं, जीवन पाप पुण्य रहित झालं, तर तुम्ही यमासोबतची कुस्ती जिंकली. तुम्ही यमासोबतची कुस्ती जिंकली, अर्थात जीवन मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडले. तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला. आणि मृत्यूवर विजय मिळवणं हीच खरी कुस्ती असते. हेच आम्हाला हरवणं असतं आणि हेच आमचं झुंजारपण असतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. पाप पुण्यांगी नातळे त्या. जीवन पाप पुण्य रहित करा. भगवंत गीतेच्या शेवटी अर्थात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या शेवटी भगवंतानं आम्हाला एक फार मौलिक सल्ला दिलाय. तो सल्ला सांगतायत. भगवंत म्हणतायत की मनोनी फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. जो जीव बंदेशिनेला सुटके जाचे आपुला, तेने पुढती या बोला आन न कीजे. आपल्या सोडवणे मुमुक्षु जो जागो जाणे, तया सर्वस्वी करणे हेच एक. भगवंताने या 3 वयातून आम्हाला असा उपदेश केलाय. भगवंत म्हणतात की मनोनी फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. की बाबांनो, मी तुम्हाला फार चांगला निरोप देऊन जातो, तो माझा निरोप ऐका. काय? की मनोनी फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. फलत्यागयुक्त कर्म करा. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. कारण कर्म मी करतोय आणि त्याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवली की तुम्ही संसार बंधनात बांधल्या जाता.
तैसा कर्तत्वाचा मधु आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचा नाव बंधू कर्माचा की. हे कर्म मी केलं आणि त्याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवली की तुम्ही संसार बंधनात अडकले जातात. आणि म्हणून भगवान म्हणतात की म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. कर्म करताना हे कर्म मी करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. त्याचं पुण्य आपोआप भगवंताला जाईल. ते पुण्य तुम्हाला संसारात बांधणार नाही. कर्माचं फळ पाप पुण्य असते, पैसा वगैरे नव्हे. कर्मातून पाप पुण्य जन्माला येतं आणि कर्मातून जन्माला आले हे पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधतं. तर तुम्ही कर्म केल्यानंतर जे पुण्य निर्माण होतं त्या पुण्याची अपेक्षा करू नका. हे पुण्य मला मिळावं ही भावना ठेवू नका. एखाद्या माणसाला भिकाऱ्याला तुम्ही दान केलं, मी पांडुरंगाला दान केलं ही भावना ठेवा. ते कर्माचं पुण्य आपोआप भगवंताला जातं. म्हणून मी बोलून गेलो की मी कर्म करता येते सांडोन या निज चित्ते भगवतरूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. या कर्माचा करता मी आहे, याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. त्या कर्माचं पुण्य त्या कर्माचं फळ आपोआप देवाला जातं. ते पुण्य तुम्हाला संसारात बांधत नाही. म्हणून फलत्यागयुक्त कर्म करा. कर्म मोठी गमतीची आहेत. कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसारातून सोडवतात. ननबारा लिहित आहेत पडतया पृथ्वीच कळवळली बुडतया नदीच धावी नली मृत्यूने आयुष्यवर्दी दिली मरतया जीवी. एखादा मनुष्य पृथ्वीवर पळतोय, पळता पळता पडलाय, पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. काय गंमत आहे. पृथ्वीवर पळतोय, ठेस लागलाय, पडला आणि पृथ्वी चालीन त्याला उठून उभं केलंय. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनेच यावं त्याला नदी बाहेर काढावं. तसं एखादा मनुष्य कर्मात बुडतोय, कर्मानाच यावं त्याला कर्माच्या बाहेर काढावं, कर्मबंधनातून सोडावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं आणि त्याला नदी बाहेर काढावं. एखादा मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं आणि त्या कर्मानेच त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता जैसा रसरीती मरता राखीला विषय. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता तैसा रसरीती मरता राखीला विषय. मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं त्याला नदी बाहेर काढावं. मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. जर ती कर्म योग्य हातवटीने केली तर, फलत्यागयुक्त केली तर. आणि म्हणत भगवान म्हणतात की म्हणून फळी लागू सांडवणी देह सांगू कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. फलत्यागयुक्त कर्म केली ही कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतात. आणि फळाच्या आशेने कर्म केली तर कर्मच तुम्हाला संसार बंधनात बांधतात. म्हणून फळी लागू सांडवणी देह सांगू फलत्यागयुक्त कर्म करा. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता जैसा रसरीती मरता राखीला विषय. एखाद्या माणसाला साप चावलाय, आम्ही डॉक्टर लोक काय करतो, सलाईनमध्ये सापाचंच विष टाकतो, पण थोडंसं मॉडिफाईड स्वरूपातलं असतंय की ज्याला आम्ही स्नेक व्हेनम म्हणतो. साप चावलेल्या पेशंटला सलाईन लावून त्या सलाईनच्या बाटलीत आम्ही सापाचंच विष टाकतो, थोडं मॉडिफाईड रूपातलं, त्याला स्नेक व्हेनम म्हणतात. अर्थात सापाच्या विषानेच आम्ही विष मारतो. तसं कर्मच कर्मबंधनातून सोडवतात. सापाचं विष उतरवतं, तसं कर्मच कर्मबंधनातून सोडवतात जर ती फलत्यागयुक्त केली तर. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता जैसा रसरीती मरता राखीला विषय. कर्मच कर्मबंधनात बांधतात, कर्मच कर्मबंधनातून सोडवतात. अर्थात कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसार बंधनातून सोडवतात. एक जावई होता, एकदा सासरवाडीला गेला. उन्हाळ्याचे दिवस, आंब्याची रेलचेल. आता जावईच तो लाडका असतो. सकाळी आमरस, दुपारी आमरस, संध्याकाळी आमरस आणि त्यात वाटी वाटी तूप. जावायला आमरस आणि तुपाने लागली संडास. सगळं घर बेजार झालं. जावायला संडास लागली, जावायला संडास लागली, परेशान. जावायला कशाने संडास लागली,
आमरस आणि त्यात वाटी वाटी तूप. आमरसापेक्षा तुपाने संडास लागली, तुपाने संडास लागली. अजुना काळ सासरा जावं एका वैद्य हाकिमाकडे गेले. तेव्हा डॉक्टर नव्हते आमसारखे MSMD. वैद्य हाकिमाकडे गेले, म्हणले वैद्यसाहेब जावेला संडास लागली. बसा म्हणले. नाडी तपासणी केली. ठीक आहे म्हणले. काही पुड्या बांधल्या दिल्या आणि म्हणले जा, एक एक पुडी सकाळ दुपार संध्याकाळ तुपात खालून घ्या, खा म्हणले, संडास राहून जाईल. जावया म्हणतो मेलो आता. वैद्य म्हणतो का हो? म्हणले वैद्यसाहेब तुपाने तर संडास लागली, तुम्ही पुन्हा तुपच खायचं सांगाले का? वैद्य म्हणतो संडास नीट करायची असेल तर पुढ्या तुपातच खावं लागतील, अन्यथा राहणार नाही. सत्य पुढं शहाणपणा चालत नाही. जावया घरी आला, तुपात त्या पुढ्या खलून खाल्ल्या, संडास राहिली की राहिली संडास. संडास लागली कशाने? तुपानी. राहिली कशाने? तुपानी. संडास लागली कशाने? तुपानी. राहिली कशाने? तुपानी. संसारात बांधलं कोणी? कर्माने. सोडवलं कोणी? कर्माने. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. कर्मच कर्मबंधनात बांधतात, कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसार बंधनातून सोडवतात. योग्य हातवटीने केली तर याचं फळ मला मिळावं, या कर्माचं फळ मला मिळावं या भावनेने केलं तर कर्मच संसार बंधनात बांधतात. आणि कर्म फलत्यागयुक्त केली तर कर्मच संसार बंधनातून सोडवतात. म्हणून पार्था नेनसी कौतिक, हे कर्माची मोचक अपेसे असे. ज्ञानोबा आहे या कर्माचं कौतुक पहा म्हणले. कर्माची मोचक अपेसे असे. मोचक म्हणजे सोडवणे. कर्मच बांधतात, कर्मच सोडवतात. फळाची आशा धरून कर्म केले, बांधतात. फळाची आशा न करता कर्म केले, कर्मच सोडवतात. आणि म्हणून मनुष्य रस्त्यानं पळतोय, पडलाय, पृथ्वीने यावं उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीने यावं तुम्हाला नदी बाहेर काढावं. मनुष्य कर्मबंधनात बुडतोय, कर्मानेच यावं तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं, जर ती कर्म योग्य हातवटीने केली तर. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. अर्थात कर्मच संसार बंधनात बांधतात, कर्मच संसार बंधनातून सोडवतात. आणि म्हणून या कर्माचं फळ मला मिळावं, या कर्माचा करता मी आहे अशी भावना ठेवली. कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतात. पाप पुण्य जन्माला येतं कर्मातून, हे पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधतं. आणि म्हणून अशा योग्य हातवटीने कर्म करा की निषिद्ध कर्म करूच नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. काम्य कर्म करूच नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि ज्या दिवशी पाप पुण्य रहित जीवन होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून जीवनात पाप पुण्य दोन गोष्टीमुळे येतं. एक ज्ञानेंद्रियाचा विषयभोग आणि दुसरं बऱ्या वाईट कर्मामुळं. तर ज्ञानेंद्रियाचे विषयभोग टाळा आणि मी सांगितल्याप्रमाणे योग्य हातवटीने कर्म करा. अर्थात निषिद्ध कर्म करू नका, काम्य कर्म करू नका, नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा. आणि सोबत ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. जीवनात पाप पुण्य येणार नाही, जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि जीवन पाप पुण्य रहित झालं रे झालं की श्रीगुरु शोधत येतो, तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्ती देतो. आणि तुम्ही मुक्त होणं म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, म्हणजेच यमासोबतची कुस्ती जिंकणं, म्हणजेच यमासोबतची लढाई, म्हणजेच यमासोबतचं झुंज आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे. त्या विष्णुदास झुंजार आहेत. ते झुंज देतात कोणासोबत? यमासोबत. आणि मृत्यूवर विजय मिळवतात. तर कशा प्रकारे? ते विष्णुदास आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत, पाप करतच नाहीत. केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करतात, आपलं जीवन पाप पुण्य रहित करतात. आणि जीवनात पाप पुण्य आलं नाही, जीवन पाप पुण्य रहित झालं की श्रीगुरु शोधत येतो, तुम्हाला मुक्त करतो. आणि मुक्ती म्हणजे यमासोबतची लढाई जिंकणं होय. आणि म्हणून विष्णुदास अर्थात हरिभक्त हे झुंजार आहेत. यमासोबत झुंज देतात, यमाला हरवतात, अर्थात मृत्यूवर विजय मिळवतात. कशा प्रकारे? तर आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे. त्या आणि हे सगळं या विष्णुदासाच्या जीवनात का घडतं? तर या विष्णुदासाच्या जीवनामध्ये बसता उठता
प्रत्येक क्षणाला बसल्या जागेवर झोपल्या जागेवर त्यांच्या तोंडात गोविंदाचं नाव असतं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी. हे विष्णुदास सारखं बसल्या जागेवर झोपल्या जागेवर गोविंदाचं नाम अर्थात रामकृष्ण नामाचा जाप करतात. आणि या रामकृष्ण नामाचा जाप केल्यामुळं कोणते कर्म करताना आपण जर ते कर्म करताना भगवंताचं नाम मनातल्या मनात घेतलं तर ते कर्माचं पुण्य भगवंताला अर्पण होतं. तुम्ही कोणतेही कर्म करताना मुखामध्ये भगवंताचं नाम आहे तर त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं. ते पुण्य तुम्हाला संसारात बांधत नाही. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि म्हणून हे विष्णुदास बसल्या जागेवर झोपल्या जागेवर कधी गोविंदाचं नामचिंतन करतात आणि आपलं जीवन पाप पुण्यरहित करतात. का तर गोविंदाचं नाम मुखात असेल, कोणतेही कर्म करताना गोविंदाचं नाम मुखात असेल तर त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं, जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि म्हणून या झुंजार अशा विष्णुदासाचं जीवन पाप पुण्यरहित होतं. का तर गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी. बसल्या जागेवर झोपल्या जागेवर मनातल्या मनात सारखं हे विष्णुदास भगवंताचं नामचिंतन करतात. आणि म्हणून त्यांच्या हातून घडणारं कर्म आणि त्या कर्मातून निर्माण होणारं पुण्य हे भगवंताला आपोआप जातं. त्यांचं जीवन पाप पुण्यरहित होतं. शिवाय तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात बोलत आहेत की ऊर्ध्व पुंड्र भाळी कंठी शोभे माळी. ऊर्ध्व पुंड्र भाळी कंठी शोभे माळी कापिजे कळीकाळ तया भेने. हे विष्णुदास आपल्या कपाळाला ऊर्ध्व पुंड्र याचा अर्थ आपण जे कपाळावर इंग्रजी यू टाईप भगवान विष्णूचा गंध लावतो त्याला ऊर्ध्व पुंड्र म्हणतात. हे आम्हाला ऊर्ध्व गतीला म्हणजे सद्गतीला घेऊन जातो हा गंध, म्हणून त्याला ऊर्ध्व पुंड्र म्हटलं आहे. हे विष्णुदास आपल्या कपाळावर भगवान विष्णूचा गंध लावतात यू आकाराचा, ज्याला आपण ऊर्ध्व पुंड्र म्हणतो. आणि गळ्यात तुळशीची माळ घालतात. आणि ही कपाळावरचं ऊर्ध्व पुंड्र पाहून आणि गळ्यातली तुळशीची माळ पाहून यम या विष्णुदासाला थरथर थरथर कापतो. मरताना गळ्यात तुळशीची माळ असावी. एक गोष्ट लक्षात घ्या, मरताना गळ्यात तुळशीची माळ असावी. का तुकोबाराय बोलतायत जयाचे गळा तुळशीचे माळा यमपद कमळा वंदित्याच्या. मरताना तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळा असेल आणि यम तुम्हाला न्यायला आलाय आणि तुमच्या गळ्यात जर माळ दिसली तर यम तुमचं दर्शन घेतो, त्या प्रेताचं दर्शन घेतो आणि भगवंताला पांडुरंगाला वैकुंठात लाइटनिंग कॉल लावतो. पांडुरंगा तुमचं गिऱ्हाईक आहे घेऊन जा. पांडुरंग येतून तुम्हाला वैकुंठात घेऊन जातो. मरताना गळ्यात तुळशीची माळ असेल, यम न्यायला आलाय तर यम तुमच्या पाया पडतो, तुम्हाला यमलोकी नेत नाही, पांडुरंगाच्या हवाली करतून तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. जयाचे गळ्यात तुळशीचे माळा यमपद कमळा वंदित्याच्या. तुकोबाराय मरताना गळ्यात तुळशीची माळा असेल तर यम तुम्हाला नेत नाही, तुम्हाला पांडुरंग न्यायला येतो. उलट यम तुमच्या पाया पडतो, पांडुरंगाच्या हवाली करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. हा तुळशीच्या माळेचा महिमा आहे. आणि म्हणून माणसाच्या गळ्यात तुळशीची माळ असावी. एखाद्या माणसाला जर आपण म्हणलं का नाही माळ घालणार आहे ते म्हणतं आपण काय खात नाहीत बा, मला काय माळेची गरज आहे. आपण काय मटण खात नाहीत बा, मला काय माळेची गरज आहे. अरे भल्या माणसा, मटण सोडण्यासाठी तुळशीची माळ नसते. माळ का घालायची त्याचे अनेक कारण आहेत. गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर लग्न झाल्यानंतर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, तिथून पुढं बायकोला पोसवण्याची जिम्मेदारी नवऱ्याची. तसं तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे देह पांडुरंगाला समर्पण केला, तिथून पुढं तुम्हाला पोसवण्याची जिम्मेदारी पांडुरंगाची. म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची. दुसरं कारण, तुळशीची माळ हा पांडुरंगाचा सर्वात आवडता दागिना आहे, म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालायची. तुळशी हारगळा काश पितांबर, म्हणून तुळशीची माळ घालायची. तिसरं कारण, तुळशीचे काष्ट जपमाळ करी त्यासी प्रसन्न श्रीहरी. जो तुळशीच्या माळेचा जप करतो त्याला श्रीहरी प्रसन्न असतो, म्हणून तुळशीची माळ घालायची. नाथ महाराज. चौथं कारण, माळ का घालावी. चौथं कारण,
तुळशी रोपा घाली उदक त्याचे हारती महादोष. ब्रह्मादिका न कळे निशेष जन्म मरण त्या नाही. तुमच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला प्रदक्षिणा घातल्या, तुळशीच्या नामाचा जप केला, तुळशीच्या नामाचा जप केला, तर तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. नामदेव महाराज लिहित आहेत, तुळशी रोपा घाली उदक त्याची हारती महादोष. ब्रह्मादिका न कळे निशेष जन्म मरण त्या नाही. गळ्यात तुळशीची माळ असेल, तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता. तुळस तुम्हाला मुक्ती देते, इतकी महान आहे, म्हणून गळ्यात तुळशीची माळ असावी. तुळशी करिता नमस्कार उतरी पार संसार. गळ्यात तुळस असेल ती तुम्हाला मुक्ती देते. पुढचं कारण, गळ्यात तुळस असेल तर तुमच्या घरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी येऊन वास करतात, तुम्हाला बरकत देतात. गळ्यात तुळशीची माळ असेल, तुळशीची सेवा केली तर तुमची पापं जातात, तुम्हाला अगणित पुण्य मिळतं. आणि गळ्यात तुळशीची माळ असेल आणि यम न्यायला आलाय तर यम तुमच्या पाया पडतो, तुमचा आत्मा पांडुरंगाच्या हवाले करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते, तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता. जयाचे गळ्यात तुळशीची माळा यमपद कमळा वंदी त्याच्या. जयाचे दारी तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन ज्याचे द्वारी त्याची प्रसन्न श्रीहरी. ते वर्जियले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. दारात तुळशी वृंदावन आहे, त्याला श्रीहरी प्रसन्न असतो, ते घर यमानं वर्ज्य केलेलं असते. ते वर्जियले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून या. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, गळ्यात तुळशी माळ आहे, त्याला निहायला यम येतच नाही, येतच नाही. त्याच्या किंकरही येत नाहीत. आणि आलाच यम आणि गळ्यात माळ दिसली तर तुमच्या पाय पडतो, निघून जातो आणि तुमचा आत्मा पांडुरंगाच्या हवाले करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. हे तुळशीच्या माळेचे महत्त्व आहे. आमच्याकडे गलिच्छ कल्पना पडल्यात की तुळशीची माळ घालायची, का घालायची, तर मटण बंद करण्यासाठी. अरे बाबा, ते खायचंच नसते, ते वसट वाईट वक्त खायचंच नसते, ते खाऊन कोणाचंच चांगलं होत नाही. मटण खाणाऱ्या माणसाला नरकाशिवाय गती नाही. नाथ महाराज बोलत आहेत, आवडी खावा या मांसा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा तया पुरुषा अद्दपतन नरकवास. जो मनुष्य मटण खातो तो नरकालाच जातो, नरकालाच जातो. मटण खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाही, मटण खायचंच नसते. आणि म्हणून मटण बंद करण्यासाठी माळ नसते. आम्ही म्हणलं का नाही, माळ घाला ना, आम्ही काय खात नाहीत बा मटण, आम्ही काय खात नाहीत बा. अरे बाबा, मटण सोडण्यासाठी माळ नाही आहे. माळ का घालाय, मी कारणं सांगितली व 7-8, त्यासाठी माळ घालायची. आणि म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला. तुळस ही पांडुरंगानं गळ्यात धारण केली आहे. तुळशीला वचन दिलं आहे, देव तुळशीचा शब्द मोडत नाही. तो जालंधर राक्षस आणि त्याची बायको ती वृंदा, तो जालंधर हाराना गेला. मग भगवान विष्णूंनी जालंधरचं रूप धरलं. ती वृंदा पतिव्रता होती, नवरा युद्ध जिंकून आलाय म्हणून या वृंदाने नवरा समजून भगवान विष्णूला आलिंगन दिलं, तिचं पातिव्रत्य मोडलं. नंतर भगवान विष्णू ओरिजिनल रूपात आले, मूळ रूपात आले. पाहता येतं देव आहेत. देवावरती कोपली, म्हणजे देवा तुम्हाला फसवलंस, माझं पातिव्रत्य भंग केलं, तुला तुला याची शिक्षा भोगावी लागेल. तिने तात्काळ जीवन संपून टाकलं. देवानं तिला वचन दिलं की जिथं तुला जाळतील तिथं एक तुळशीचं रोपटं उगवेल आणि ते रोपटं किंवा त्याचे मणी मी माझ्या कंठात धारण करेल. ती प्रसन्न झाली, तिने जीव दिला. जिथं जाळलं तिथं तिथून एक तुळस आली. देवाने ती तुळस अर्थात ती वृंदा, ती तुळस गळ्यात धारण केली. म्हणून ती वृंदा, ती तुळस देवाची प्रिय आहे. ती देवाच्या कंठात आहे, ती देवाच्या कानाजवळ आहे आणि ती देवाला हळूच सांगते, देवाच्या कानात हळूच सांगते. देवाकडे वशिला लावते, आमचा देवा, या माझ्या भक्ताच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. देवा देवा आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, म्हणजे आमच्या कंठात आहे, आमच्या कानाजवळ आहे. मग ती देवाच्या हळूच कानात सांगते, देवा हे माझं भक्त आहे, याला द्या ना मुक्ती, द्या ना मुक्ती. देवाच्या गळ्यात माळ आहे, आमच्या गळ्यात माळ आहे. आणि गळा आणि कानात किती का अंतर आहे, चिटकोण्याच्या कानाला. मग देवाच्या गळ्यातली माळ देवाला सांगते, देवा याला द्या ना मुक्ती, हे माझं भक्त, द्या ना मुक्ती. तुळस देवाकडं आम्हाला मुक्ती देण्यासाठी वसिला लावते, वसिला लावते, आम्हाला मुक्ती मिळते. म्हणून तुळस मोक्षदायिनी आहे. गळ्यात मरताना तुळस असेल, तुळशीची माळ असेल तर यम न्यायला आला तर पाय पडतो त्या प्रेताच्या.
आणि तुमचा जीवात्मा पांडुरंगाच्या हवाली करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते. तात्पर्य, गळ्यात तुळशीची माळ आणि तुळशीची सेवा तुमचं जीवन धन्य करते, तुमचं पाप घालवते, तुम्हाला पुण्य देते, संसारात बरकत देते. तुळशी सेवा केली तर लक्ष्मीनारायण तुमच्या घरात नांदतात, तुम्हाला बरकत देतात, जीवनात सुखसोयी निर्माण करून देतात. आणि शेवटी तुळस तुम्हाला मुक्तीही देते, मुक्तीही देते. म्हणून गळ्यात तुळशीची माळ असावी. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत की विष्णुदास झुंजार आहेत, ते आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत आणि मृत्यूवर विजय मिळवतात. शिवाय रात्रंदिवस गोविंदाचं नाम घेतात. आणि शिवाय त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते. आणि तुळशीची माळ कपाळावर असलेला भगवंताचा गंध यू आकाराचा हे मुक्ती देण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरतात, सहाय्यक ठरतात. एकदा एक मनुष्य जुन्या काळी जागली असायच्या शेतामध्ये. उन्हाळ्याचे दिवस रानात जनावरं बांधायचे, जागली असायच्या. एक मनुष्य त्याच्याकडे कुत्रं होतं. कुत्रं कुठतरी इकडे तिकडे फिरायला गेलं आणि मनुष्य आला, पाहतो तर कुत्रं नाही. म्हटलं गेला असेल इकडे तिकडे. मनुष्य आला, झोपला, तोंडावर पांघरून घेतला आणि झोपला. आता तोंडावर पांघरून घेतलं, झोपला. अर्ध्या तासाने कुत्रं आलं. आता कुत्र्याला काय माहीत हा मालक आहे म्हणून कुत्रं भुंकायला लागलं. मालकाच्या तोंडावर पांघरून आहे, तोंड दिसाना, कुत्रं भुंकायलं, अंगावर आलं. मालकाने तोंडाचं पांघरून काढलं. कुत्र्याने मालकाचं तोंड पाहिलं की कुत्रं लाजलं आणि मागं सरकलं. कुत्रं म्हणलं, अरे हा तर माझा मालक आहे, हा माझा स्वामी आहे, गुन्हा झाला, मी मालकालाच भुंकायलोय. कुत्रं जसं मालकाचं तोंड पाहिलं की लाजतं आणि मागं सरकतं, तसं यमराज तुम्हाला न्यायला येतो. त्यावेळेस तुमचा गळा चापतो, गळ्यात माळ दिसली, कपाळावर ऊर्ध्व पुंड्र दिसलं, अंगावर शंख आणि चक्राचे श्रंगार दिसले, तर यमराज लाजतो, मागे सरकतो त्या कुत्र्यासारखा. त्या प्रेताचं दर्शन घेतो, तुमचा आत्मा पांडुरंगाच्या हवाली करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होती. ही गळ्यात तुळशीची माळ असल्याचा महिमा आहे. ऊर्ध्व पुंड्र, शंख आणि चक्राचा महिमा आहे. आणि म्हणून हे सपोर्टिव्ह आहेत, सहाय्यक आहेत. तुम्ही विष्णुदास आहात, जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत, गोविंदाचं नाम बसता उठता घेत आहेत, मनात गोविंदाचं नाम स्थिरावलंय, यांनी तर तुम्हाला मुक्ती मिळतेच, यांनी तर तुम्ही युद्ध जिंकताच यामासोबतचं. पण याला आधार म्हणून, सैनिक म्हणून, सपोर्ट म्हणून अजून गोष्टी तुकोबारा काय सांगतात की गळ्यात माळ असेल, कपाळावर ऊर्ध्व पुंड्र असेल, आणि शरीरावर ठिकठिकाणी शंख आणि चक्राचे श्रंगार असतील, ठसे असतील, तर हेही तुम्हाला मुक्ती देण्याला मदत करतात. का तर ही चिन्ह यमाच्या स्वामीचे आहेत. पांडुरंग यमाचा स्वामी आहे. आणि ज्यावेळेस ही चिन्ह तुमच्या शरीरावर आहेत, शंख आहे, चक्र आहे, गळ्यात माळ आहे, कपाळावर ऊर्ध्व पुंड्र आहे, यम न्यायला आल्यानंतर ही सगळी चिन्ह ज्यावेळेस तुमच्या शरीरावर पाहतो त्यावेळेस तो यम लाजतो आणि तो म्हणतात ही तर माझ्या स्वामीची चिन्ह आहेत, मग मी या माणसाला कसा नेऊ. तो उलट तुमच्या पाया पडतो, पांडुरंगाला बोलावून घेतो, तुमचा आत्मा पांडुरंगाच्या हवाली करतो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते, तुम्हाला मुक्ती मिळते. आणि म्हणून कपाळावर ऊर्ध्वपुंड्र नावाचा यू आकार, इंग्रजी यू आकाराचा गंध नेहमी लावा, दररोज लावा, गळ्यात तुळशीची माळ घाला. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की शंख आणि चक्र अंगावर धारण करा. महाराज लिहितात की तुका म्हणे शंख चक्राचे श्रंगार, नाम अमृतसार मुखा माझी. तुका म्हणे शंख चक्राचे श्रंगार, नाम अमृतसार मुखा माझी. अर्थात तुम्ही कपाळाला भगवान विष्णूचं चिन्ह आहे, जसं महादेवाचं चिन्ह आहे त्रिपुंड, आडवे तीन बोटं, ते महादेवाचे. तर भगवान विष्णूचं आहे ऊर्ध्वपुंड्र. ऊर्ध्व म्हणजे जे तुम्हाला ऊर्ध्व गतीला नेतं, वैकुंठाला नेतं. आदो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, वरच्या गतीला नेतं जे चिन्ह, ते ऊर्ध्वपुंड्र आहे. म्हणून त्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणतात. ऊर्ध्व म्हणजे वर नेतं, वैकुंठाला नेतं, ते ऊर्ध्वपुंड्र. आपण पंढरपूरला गेले ते मुलं येतात ना ठसे घेऊन, कपाळाला गंध लावते म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज ऊर्ध्वपुंड्र. ते ऊर्ध्वपुंड्र नावाचा गंध कपाळाला लावा, गळ्यात तुळशीची माळ घाला, आणि अंगावर शंख आणि चक्र, गळ्याला दंडावर शंख आणि चक्राचे ठसे मारा.
हे तुमच्या देहावरचे अंगावरचे श्रंगार असतील. हे कंठामध्ये तुळशीची माळ शोभून दिसेल. हे ऊर्ध्वपुंड्र शंख आणि चक्र अंगावर शोभून दिसतील. ही सगळी निशाणी किंवा हे सगळे पांडुरंगाचे अलंकार आहेत. आणि सगळे अलंकार पाहून यम लाजतो. यमाचे किंकर लाजतात की ही सगळी चिन्ह तर माझ्या पांडुरंगाची आहेत. ही सगळी चिन्ह माझ्या स्वामीची आहेत. हा माझ्या स्वामीचा भक्त आहे, मग मी याला कसा नेऊ. यम तुम्हाला नेत नाही, तुम्हाला पांडुरंग न्यायला येतो आणि तुम्हाला वैकुंठाची मुक्तीची प्राप्ती होते. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला काय आवडतं ते बघा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, काय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करा, गळ्यात तुळशीची माळ घाला, हां, गोरगरिबाच्या कामी या, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र राहू द्या आणि अंगावर शंख आणि चक्राचे ठसे असू द्या. या दोन्ही चरणामध्ये तुम्ही ही अलंकार धारण केली, अर्थात गळ्यात तुळशीची माळ आहे, अंगावर शंख चक्राचे ठसे आहेत, मुखात भगवंताचं नाम आहे, तर नाथ महाराज म्हणतात की असा भक्त भगवंताला पूज्य असतो, देव त्याची पूजा करतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तो एका जनार्दनी आयशा परी जो आहे तो पूज्य जगी देवासी. तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंद आहे किंवा ऊर्ध्वपुंड्र आहे, अंगावर शंख आणि चक्राचे ठसे आहेत, मुखात भगवंताचं नाम आहे, तर भगवंत तुमची पूजा करतो. भगवंत तुमची पूजा करतो, एवढे तुम्ही महान असतात. आणि सगळी चिन्ह मोक्ष देण्याला सहाय्यक ठरतात. जसं राजा आहे स्वतः तर लढतो, पण सैन्य युद्ध जिंकून द्यायला सहाय्यक ठरतं. तसं विष्णुदास हे यमासोबतची कुस्ती कशाच्या बळावर जिंकतात, तर ते आपल्या अंगाला पाप पुण्य लागू देत नाहीत. का? तर विष्णुदास ज्ञानेंद्राचे विषय भोगत नाहीत, म्हणून त्यांच्या जीवनात पाप पुण्य येत नाही. विष्णुदास कर्मयोगी हातोटीने करतात, म्हणून त्यांच्या जीवनात पाप पुण्य येत नाही. विष्णुदासाचं जीवन पाप पुण्यरहित झालं. विष्णुदासाचं जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणून त्यांना मुक्ती मिळते. आणि मुक्ती मिळणं हे झुंज आहे, हे युद्ध यमासोबतचं. तुम्ही मृत्यूवर विजय मिळवला, यमाला हरवला म्हणजे. आणि म्हणून विष्णुदास आपल्या जीवनात पाप पुण्य येऊ देत नाहीत. आणि पाप पुण्य जीवनात आलं नाही की तुम्हाला श्रीगुरु शुद्ध देतो, मुक्ती देतो. हेच यमासोबतचं झुंज आहे किंवा मृत्यूवर विजय मिळवणं होय. तुमच्या जीवनात पाप पुण्य आलं नाही की तुम्ही मुक्त होताच, यमाला हरवता, मृत्यूवर विजय मिळवता. जीवन पाप पुण्यरहित होणं या बळानेच तुम्ही मुक्त झालेले असतात. परंतु याला सहाय्यक म्हणून, जसं राजाला सहाय्यक म्हणून सैन्य असतं, याला सहाय्यक म्हणून विष्णुदास आपल्या मुखात गोविंदाचं सातत्यानं नामधारण करतो. आपल्या कपाळावर ऊर्ध्वपुंड्र अर्थात भगवंताचा टिळा लावतो, गळ्यात तुळशीची माळ घालतो, अंगावर शंख आणि चक्राचे ठसे मारतो. हे सगळे ठसे अंगावर पाहिले, गळ्यात तुळशीची माळ पाहिली की यम म्हणतो ही माझ्या स्वामीची चिन्ह आहेत. यम म्हणतो मी माझ्या स्वामीच्या भक्ताला कसा नेऊ, म्हणून यम तुमच्या पाय पडतो आणि तुमचा आत्मा पांडुरंगाच्या हवाली करतो. तुम्हाला पांडुरंग न्यायला होतो, पांडुरंग घेऊन जातो, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होती, तुमचं जीवन धन्य होतं, तुम्ही मुक्त होता. आणि हीच यमासोबतची जिंकलेली लढाई असते. आणि म्हणून अंगावर कपाळाला ऊर्ध्वपुंड्र असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, अंगावर शंखचक्राचे ठसे असू द्या, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश तुकोबाराय म्हणतात झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. विष्णुदास झुंजार आहेत. विष्णुदास झुंज देतात. कोणाबरोबर? तर यमाबरोबर. यमासोबतची कुस्ती तुम्हा मला प्रत्येकाला जिंकायची.
आणि यमासोबतची ही कुस्ती म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं. तुम्हा आम्हाला यमासोबत झुंजायचं आहे. आम्ही विष्णुदास आहोत. तुम्हा आम्हाला यमासोबत झुंजायचं आहे आणि यमासोबत झुंजून यमाला हरवायचं आहे आणि यमाला हरवणं म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, मुक्त होणं. आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अर्थात यमाला हरवण्यासाठी आम्हाला एकच करायचं की आमचं जीवन पाप पुण्यरहित करायचं. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु शोधत येतो. अहं ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून आम्हाला मुक्त करतो. जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणजे तुम्ही यमासोबतची कुस्ती जिंकली, अर्थात यमासोबतचं झुंज जिंकलं, मृत्यूवर विजय मिळवला. जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणजे श्रीगुरु आला आणि तुम्हाला मुक्ती दिली. तुम्ही मुक्त झाले म्हणजेच यमाला हरवलं. यमासोबतचं झुंज जिंकलं, अर्थात मृत्यूवर विजय मिळवला. नुसतं जीवन पाप पुण्यरहित झालं की तुम्ही यमाला हरवलं, तुम्ही मुक्त झाले, यमासोबतचं झुंज जिंकलं, यमासोबतचं झुंज जिंकलं. परंतु हे यमासोबतचं झुंज जिंकण्यासाठी अजून काही सपोर्टिव्ह सहाय्यक गोष्टी लागतात. त्या म्हणजे निरंतर तुम्ही तुमच्या मुखात गोविंदाचं नाव राहू द्या. बसता उठता, बसल्या जागी, झोपल्या जागी मनातल्या मनात गोविंदाच्या नामाचा जप करा. ही पहिली सपोर्टिव्ह गोष्ट यमासोबतचं युद्ध जिंकण्याला. अर्थात भगवंताचा नामजप सारखं करा. त्यानंतर आपल्या कपाळावर ऊर्ध्वपुंड्र अर्थात भगवान विष्णूचा टिळा लावा. गळ्यात तुळशीची माळ घाला. अंगावर शंखचक्र यांची ठसे लावा. या सगळ्या गोष्टी यमासोबतची कुस्ती जिंकायला सहाय्यक ठरतील. यम आला ती तुमच्या अंगावर पांडुरंगाचे चिन्ह पाहून तो लाजतो, मागे सरकतो, तुम्हाला पांडुरंगाचे हवाले करतो. पांडुरंग तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो. तात्पर्य जीवन जगताना आम्हाला एक फार मोठं झुंज करायचं आहे. आम्ही विष्णुदास आहोत, विष्णूचे भक्त आहोत. आम्ही साधक असो की सिद्ध असो, सिद्धांना तर ही झुंज जिंकलेच, पण आम्ही साधक आहेत, आम्हाला जिंकायचे. आम्ही विष्णुदास आहोत, साधक आहोत. विष्णुदास दोन प्रकारचे, एक साधक आणि सिद्ध, पण आम्ही साधक आहोत, विष्णुदास आहोत, साधक आहोत. आणि आम्हाला एक झुंज जिंकायचं, एक लढाई जिंकायची. कुणासोबत? यमासोबत. आणि यमासोबतचं झुंज, यमासोबतचं युद्ध आहे मृत्यूवर विजय मिळवणं. तुम्ही तुमच्या जीवनात नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्या, पण तुम्हाला एक महत्त्वाची कुस्ती जिंकायची, ती यमासोबतची, आणि ती आहे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि हेच झुंज आहे. आणि जो यमासोबत झुंज देतो आणि यमाला हरवतो तो झुंजार असतो, तो विष्णुदास असतो. आणि म्हणून आम्ही विष्णुदास आहोत. आम्हाला यमासोबत झुंज द्यायची आहे. यमासोबत झुंज म्हणजे मृत्यूवर विजय मिळवायचा आणि मुक्त व्हायचं आहे. ते कसं व्हायचं? तर जीवन पाप पुण्य रहित करून व्हायचं आहे. आणि म्हणून सातत्यानं अशी कर्म करा की जीवनात पाप पुण्य येणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, जीवनात पाप पुण्य येणार नाही. जीवन पाप पुण्य रहित झालं की श्रीगुरु शोधत येईल, तुम्हाला अहं ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करील. आणि तुम्ही मुक्त होणं म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं. आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं म्हणजेच यमासोबत दिलेलं झुंज, आणि जो झुंज देतो तो झुंजार. आणि म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.